आनंदाचा शिधा यंदा वितरित केला जाणार नाही। शिवभोजन थाळी या भोजन पुरवणाऱ्या योजनेत देखील काटकसर। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर। संबंधित पुरुषांकडून पैसे वसूल करण्यासाठी नोटीस, पैसे परत केले नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। अलमट्टी धरणाबाबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला सरकारकडून ठोस आश्वासन नाही। हा निर्णय न्यायप्रविष्ट, केंद्र काहीही करू शकत नाही। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचं मत। तर कायदेशीर मार्गाच्या पर्यायाची सरकारनं चाचपणी करण्याचा देखील सल्ला, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील मत्स्योत्पादनामध्ये 47% वाढ। सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटकडून माहिती। या वर्षामध्ये महाराष्ट्रातील मत्स्योत्पादनामध्ये सर्वाधिक वाढ। 11वीच्या प्रवेशासाठी ओपन टू ऑल फेरीमध्ये अर्जासाठी आज अखेरची संधी। विद्यार्थ्यांना जाहीर होणाऱ्या महाविद्यालयाची माहिती बुधवारी मिळणार। आतापर्यंत 8,82,081 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित। चौथ्या वर्ल्ड चिल्ड्रन्स तायक्वांदो युनियन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय मुलांची चमकदार कामगिरी। लहान वयोगटातील खेळाडूंनी पुमसे आणि क्युरोगी या प्रकारांमध्ये 22 सुवर्णपदक जिंकले। लाल किल्ल्याच्या सुरक्षेमध्ये सलग 2 वेळा मोठं उल्लंघन। लाल किल्ल्यावर श्वान पथक आणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची देखील आता तपासणी। सुरक्षेमध्ये कुचराई करणारे 7 पोलीस निलंबित। वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना आज पुन्हा एकदा ईडीची चौकशी। आज पुन्हा ईडीनं समन्स बजावत अनिल कुमारांना चौकशीला बोलावलं। अधिकाऱ्यांनी आठवड्यातून 1 दिवस गाव भेट दौरा करावा। गाव भेट दिल्यास गावातील समस्या समजून घेण्यास मदत होणार। भेटीमध्ये सरपंच, जनतेनं दिलेलं निवेदन घेऊन त्यावर देखील कार्यवाही करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश।